नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। तिसऱ्या आघाडीतील नेत्यांचा आज नुकसान पाहणी दौरा। संभाजीराजे छत्रपती नांदेडमधील उंचांडा या गावातील शेतांच्या बांधावर तर शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना। बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून झापलंय। नदीकाठच्या गावांना त्वरित मदत करण्यासाठी कडू यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अण्णासाहेब शिंदेंचं आजपासून उपोषण सुरू। 9000 समर्थकांसह मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उपोषण। रत्नागिरीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंच्या स्मृतीस्थळासाठी उपोषण। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात। जळगाव जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ तर मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी निषेध ठराव करण्याची मागणी। शिवरायांचा फोटो हातात घेत शेतकरी आक्रमक। यवतमाळच्या महागाव तालुक्यात अतिवृष्टीचा शेतीला फटका। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे शेतीचं नुकसान झालंय तर शासनानं मदत देण्याची मागणी। अहमदनगरच्या अकोले इथं निळवंडे धरणाचं चाक बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। धरणाच्या डाव्या कालव्याच्या गळतीमुळे पिकांचं नुकसान, कालव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी। मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे। जायकवाडी धरण 97.58% भरलं। धरणाचे 6 दरवाजे 5 फुटांनी उघडले तर गोदावरी नदीपात्रात 3144 क्युसेक विसर्ग सुरू। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळ जिल्ह्यातील 6 प्रकल्प 100% भरलेत। बेंबळा, बोकी, वाघीडसह सायखेडा धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू तर उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटलाय। मुक्ताईनगरच्या सातपुडा पर्वतरांगेत संततधार पावसामुळे वडोदा मच्छिंद्र तलाव 100% भरला। मात्र तलावाला काही ठिकाणी पाझर लागल्यानं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। गडचिरोलीच्या पामुला गौतम नदीला पूर। भामरागड तालुक्याचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटलाय। तालुक्याच्या 100 गावांना फटका। गोंदियाच्या देवरी तालुक्यात आज पावसाची जोरदार हजेरी। वातावरणात गारवा, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा तर शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। लातूरच्या अनेक भागात सोयाबीन पिकांचं नुकसान। शेतात पाणी गेल्यानं पिकं पिवळी पडली आहेत तर अतिवृष्टीचा फटका। लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा कापूस उत्पादकांना फटका। कापसावर बुरशीजन्य प्रादुर्भाव पसरला तर पाण्यामुळे पिकं करपली आहेत। मुसळधार पावसानं माजलगावच्या चिंचोली परिसरात कपाशी पिकाचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बीडच्या परळीत मुसळधार पावसामुळे पपई बाग उद्ध्वस्त। शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान, तात्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात संत्रा गळती, शेतकरी हवालदिल तर नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी। नागपुरात संततधार पावसामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ। कोथिंबीर 400 ते 500 रुपये किलोंवर तर मेथीला 200 रुपयांचा दर। इतर भाज्यांच्या दरातही वाढ। वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांची ज्वारी पिकांच्या पेरणीकडे पाठ। सरासरी 7500 हेक्टरवर ज्वारीची पेरणी अपेक्षित असताना फक्त 138 हेक्टरवर पेरणी तर कृषी विभागाच्या पेरणी अहवालातून स्पष्ट। सिंदखेड राजा तालुक्यातील विमा कंपनीचे कर्मचारी पंचनामे करण्यासाठी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल। संबंधितांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी। केंद्र सरकार हमी भावानं सोयाबीन खरेदी करणार असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। वाशिममध्ये 4200 ते 4550 रुपये प्रति क्विंटलनं सोयाबीनची खरेदी। 40 गावात शेतकऱ्यांकडून कीटकनाशक फवारणीला वेग। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर कीटकनाशक फवारणी सुरू। पावसामुळे पिकांना कीड लागण्याची शक्यता आहे। कांदा निर्यातीवर 40% शुल्क लागू केल्यापासून निर्यात निम्म्यापेक्षा कमी। एप्रिल-जून महिन्यात देशातून 1,62,756 टन कांद्याची निर्यात। 40 गावात लसणाचे भाव गगनाला भिडले। किरकोळ बाजारात लसूण 400 ते 700 रुपये प्रति किलोंवर तर गावरान लसणाला 700 रुपयांपेक्षा अधिक भाव। राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारची मान्यता। केंद्र सरकार राज्यातील सोयाबीन 90 दिवस हमीभावानं सोयाबीन खरेदी करणार। नारपारच्या पाण्यासाठी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नागरिक एकवटले। नारपारसाठी सर्वपक्षीय लढा उभारण्याचा निर्णय। प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करण्याची मागणी। जळगावच्या सावदात पंजाब नॅशनल बँकेतून शेतकऱ्याचे पैसे लांबवलेत। वयोवृद्ध शेतकऱ्यांना काढलेले पैसे मोजून देण्याच्या बहाण्यानं तरुणानं पैसे लंपास केले। घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद।
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो बदलणार. लोगो करण्यासाठी संस्थानच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन. आकर्षक आणि सुंदर लोगोला 3 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 25,000 घरकुलांना मंजुरी. योजनेचा सर्वाधिक लाभ गंगापूर तालुक्याला, तर 15 सप्टेंबरला पहिला हप्ता खात्यात जमा होणार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी बीड जिल्ह्यातील 6,33,000 महिलांचे अर्ज दाखल. 6,06,000 अर्ज मंजूर. जळगाव जिल्ह्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या अर्जामध्ये जळगाव तालुका ठरला अव्वल. तालुक्यामध्ये तब्बल 1,34,317 महिलांचे अर्ज पैकी 1,28,594 महिलांना अनुदान मिळाले. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शिलवाडीमध्ये दिव्यांग मुलीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी मुख्याध्यापकानं 200 रुपये मागितले. लाडक्या बहिणीचा अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे होता. हिंगोलीत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी कर्मचारी गैरहजर. आता रुग्णांची हेळसांड होते, तर रुग्णांची गैरसोय थांबवण्याची नागरिकांची आणि नातेवाईकांची मागणी आहे. जात पडताळणी कार्यालयात वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गर्दी. महाविद्यालयामध्ये प्रवेशपूर्व जात पडताळणी प्रमाणपत्र लागत असल्यानं ही गर्दी. चंद्रपुरात अल्पवयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार. पीडित गर्भवती राहिल्यानं संतापजनक प्रकार समोर. तर पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पॉक्सो अंतर्गत चौघांवर गुन्हा दाखल. एकाला अटक. नांदेडच्या भोकर तालुक्यात अल्पवयीन आरोपीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. खाऊचे आमिष दाखवून अत्याचार. आरोपी विरोधात पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. वर्ध्यात बनावट धनादेश जमा करून 48,21,000ची फसवणूक. हिंगणघाट पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल. फसवणूक केल्याप्रकरणी पुणे सीआयडी अप्पर पोलीस अधीक्षकाला अटक. दारू परवाना मिळवून देतो असं सांगून फसवणूक केल्याचा आरोप. महाबळेश्वरमधील हॉटेल व्यावसायिकाची 1,05,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप आहे. परभणीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठी कारवाई केली. लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय. तर गुन्हे शाखेनं कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं. कोल्हापुरातील हातकणंगले इथं 4 चोरट्या महिलांना अटक. पोलिसांच्या गस्ती पथकानं चोरी करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतलंय. धुळे शहरातील जामच्या माळा परिसरामध्ये बंदुकीचा धाक दाखवत चोरी. घरातील 3.5 लाखांहून अधिकचा ऐवज चोरट्यांनी पळवलाय. जळगाव जिल्ह्यातून कोकणात गणेशोत्सवासाठी बसेस पाठवल्यानं लांब पल्ल्याच्या मार्गावरील फेऱ्या कमी झाल्यात. प्रवाशांचे हाल. 11 आगारांमधील 280 बसेस कोकणात पाठवल्यात. परभणीतील हैदराबाद मुंबई राष्ट्रीय महामार्गावर ट्रक अडकल्यानं वाहतूक ठप्प. अरुंद पुलाची दुरुस्ती करण्याची वाहन चालकांची मागणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचं मात्र दुर्लक्ष. परभणीच्या मानवत शहरातील सीसीटीव्ही बंद अवस्थेत असल्यानं सुरक्षा ऐरणीवर. तर सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष. गडचिरोलीसह छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ 4,000 जवानांची फौज तयार करणार आहे. 40 बटालियन मार्फत छत्तीसगडमध्ये सध्या 1,000 जवान तैनात आहेत. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी हा फौज फाटा. जळगाव जिल्ह्यातील पाळधी इथं GPS मित्र मंडळ परिवारातर्फे आता ECG मशीनचं लोकार्पण करण्यात आलं. नागरिकांसह रुग्णांची गैरसोय होत असल्यानं मशीनची व्यवस्था. यवतमाळ जिल्ह्यातील दाभा पहूर भागामध्ये आढळलाय दुर्मिळ गिधाड पक्षी. तर वन्यजीव प्रेमी श्याम जोशी आणि वन कर्मचारी अमित शिंदेंकडून गिधाडांचं रेस्क्यू. अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव मंजूर विहिरीमध्ये पडलेल्या लांडग्याला जीवनदान. तर ग्रामस्थांच्या मदतीनं लांडग्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश. बुलढाणा जिल्ह्यातील गोमाल गावात अतिसारामुळे लागण झाल्यानं 3 जणांचा मृत्यू. रस्ता नसल्यानं मृतदेह झोळीत घालून 8 किलोमीटरचा प्रवास. रस्ता नसल्यानं रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. प्रतापराव जाधव यांची कबुली. अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात चिकनगुन्ह्याचे रुग्ण वाढले. शहरात 31 तर ग्रामीण भागामध्ये 94 पॉझिटिव्ह रुग्ण.